हॅलो नमस्कार, मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बघणार आहोत कास्ट आयरनचा आप्पे पॅन तयार कसा करायचा, वापरायसाठी सीजन कसा करायचा। कास्ट आयरनच्या भांड्यांना जंग खूप लवकर लागते, त्यासाठी काय काळजी घ्यायची, जंग लागू नये त्यासाठी काय काळजी घ्यायची हे या व्हिडिओ मध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बिड्याचं भांड आणल्यानंतर घासून घ्यायचं, चांगलं साबणाने खसखस घासून घ्यायचं। भांड गॅसवर ठेवायचं, मीडियम गॅसवर चांगलं गरम करून घ्यायचं। भांड गरम झाल्यानंतर भांड्यामध्ये तेल टाकायचं, तेल थोडं जास्तच टाकायचं। ब्रशच्या सहाय्याने संपूर्ण भांड्याला व्यवस्थित लावून घ्यायचं। व्हिडिओ मध्ये दाखवते त्या पद्धतीने सगळीकडे तेल छान असं लावून घ्यायचं भांड्याला। कास्ट आयरन तवा सीझनिंग कसा करायचा हाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। संपूर्ण पॅनला व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर छान कळकळीत गरम होऊ द्यायचं। तेल छान गरम झाल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि बारीक कट केलेले कांदा टाकायचा सगळ्या भांड्यांमध्ये। कांदा छान स्लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे, अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा अशा पद्धतीने वर खाली करून भाजून घ्यायचा, सगळ्या भांड्यावर पसरवून घ्यायचा। हा द इंडस व्हॅली या कंपनीचा आहे, खूप छान आप्पे पॅन आहे। भांड खूप छान असं जड आहे, भारी आहे, खूप असं वजनदार आहे भांड। आप्पे पण खूप छान होतात, मोठे मोठे होतात, खूपच छोटे छोटे आप्पे होत नाही। माझ्याकडे नॉनस्टिकचं आप्याचं भांड होतं, पण मला चेंज करायचं होतं आणि मी खूप दिवसापासून शोधत होते की असं खूपच छोटे आप्पे होणार नाही, तर थोडे मीडियम साईजचेच असे आप्पे झाले पाहिजे असं भांड शोधत होते। Amazonवर खूप छान असं भांड मिळालं मला। हे आप्याचं भांड मी 2 ते 2.5 महिने झाले यूज करते, खूप छान आहे, खूप छान आप्पे होतात। हे भांड जेव्हा मी Amazonवरून घेतलं तेव्हा Amazonवर सेल चालू होती आणि हे भांड मला 1100 रुपयालाच पडलं। तुम्हाला पण हे भांड आवडलं असेल आणि घ्यायची इच्छा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही घेऊ शकता। कास्ट आयरनच्या तव्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तो पण तुम्ही घेऊ शकता। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कांदा पण छान भाजून झाला आणि थोडा वेळ भाजून घ्यायचा। कांद्याचा ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा। ब्राऊन रंग झाला की गॅस बंद करायचा। कांदा भांड्यामध्ये तसाच 24 तासासाठी ठेवून द्यायचा। 24 तासानंतर भांड्यामधला कांदा काढून घ्यायचा। भांड स्वच्छ धुवून घ्यायचंय आपल्याला। भांड धुवून झाल्यानंतर गॅसवर ठेवायचं। भांड गरम झाल्यानंतर थोडं थोडं तेल टाकायचं, परत तेल सगळ्या भांड्याला लावून घ्यायचं आणि तेल छान कळकळीत गरम होऊ द्यायचं। भांड छान धूर निघेपर्यंत गरम होऊ द्यायचं। भांड छान सीझन झालं, बघू शकता रंग पण भांड्याचा कसा झालेला आहे। बिड्याच्या भांड्यामध्ये फर्स्ट टाइम काही बनवलं तर ते खायचं नाही, टाकून द्यायचं। हे आप्याचं मिश्रण मी ताजं लगेच बनवलं, लगेचच तांदूळ मिक्सर मधून बारीक वाटून घेतले आणि भांड्यामध्ये टाकले पीठ। आप्याचं मिश्रण आधीच बनवलेलं नव्हतं, कुरिअर घरी आलं आणि लगेच आप्याचं भांड सीझन करायला घेतलं आणि फर्स्ट टाइम बनवलं तर ते लगेचच निघत नाही, थोडं अशा पद्धतीने चिकटतेच, बघू शकता तुम्ही। जसं भांड तुम्ही यूज करत जाल तसं जास्त चांगल्याने सीझन होते आणि आप्पे लगेचच निघतात। संपूर्ण आप्पे अशा पद्धतीने काढून घ्यायचे। आप्पे काढून झाल्यानंतर पाण्याने धुवून घेतलं, भांड गॅसवर ठेवलं। भांड गरम झाल्यानंतर थोडं थोडं तेल टाकलं। साबुदाण्याची खिचडीसाठी साबुदाणा भिजवलेला होता
तर साबुदाण्याची खिचडीने बनवतात साबुदाण्याचे छान असे आप्पे बनवले। साबुदाणा आप्पे खूप छान झाले होते, अगदी वरच्या साईडने कुरकुरीत, आतमध्ये एकदम सॉफ्ट असे झाले होते। भांड्याला पण चिकटत नव्हते, सहज उलटे केल्या जात होते। आप्याचं भांड मला तरी खूप आवडलं। तुम्हालाही आवडलं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तुम्ही पण घेऊ शकता। आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।